शिर्डी मतदारसंघातील जी गुन्हेगारी आहे, शिर्डीत जे लोक राज्यभरातनं देशभरातनं साई भक्त त्या ठिकाणी येतात, ते कसे असुरक्षित आहे त्याबद्दल मी या ठिकाणी आत्ता बोलणार आहे आणि आणखी काही प्रश्नावर बोलणार आहे. तर सर्वात प्रथम महिला असतील ज्या दर्शनासाठी आलेल्या, तर साधं शिर्डीचं बस स्टँड आहे, त्या बस स्टँडवर महिला सुरक्षित नाही. त्यांच्या बॅगा त्या ठिकाणी चोरीला जातात, त्यांचं सोनं त्या ठिकाणी चोरीला जातं. एक टोळी कार्यरत आहे शिर्डीच्या बस स्थानकावर. काही बसमध्ये बसून त्या ठिकाणी त्यांचे दागिने लंपास करतात. हे शिर्डीच्या बस स्थानकावर हे 63 ग्रॅम सोनं या ठिकाणी चोरीला घेण्याची बातमी आपण वर्तमानपत्रात पाहतात. ही मोठी टोळी आहे, पण अद्यापर्यंत त्या टोळीवर कारवाई झालेली नाही. दुसरं मी आपल्याला दाखवतो, काल परवाच एक 12 लाख रुपयाचं गंठण एका चेन्नईच्या भक्ताचं त्या ठिकाणी तामिळनाडूतील भक्ताचं चोरीला गेलं. ही काल परवाची घटना आहे. त्यानंतर आपल्याला दाखवतो, याच्या अगोदर आंध्रच्या साई भक्त महिला, तर 15 लाखाचं सोन्याचं गंठण त्या ठिकाणी, चैन वगैरे बाकीचे सर्व चोरीला 15 लाख रुपयाचं. आणि त्याच्यानंतर मी आपल्याला दाखवतो की शिर्डीतील साई भक्तांच्या गाड्या त्या ठिकाणी काच फोडून त्यांच्या गाड्यातील ऐवज, पैसे, सोने, दागदागिने सर्व फार मोठ्या प्रमाणावर चोरणारी ही टोळी शिर्डीमध्ये कार्यरत आहे. आणि अशा प्रकारच्या जर टोळ्या साई भक्त बाबांच्या श्रद्धेपोटी शिर्डीत येतात आणि जर अशा चोऱ्या होत असतील, तर मी शिर्डीच्या ग्रामस्थांना, व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण सुद्धा या प्रश्नासाठी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा अशाच जर चोऱ्या होत राहिल्या तर शिर्डीत होणारी जी गर्दी आहे ती निश्चितपणे कमी होईल. त्याचा परिणाम येथील व्यवसायावर त्या ठिकाणी होईल. म्हणून ग्रामस्थांना सुद्धा मी आवाहन करतो की आपण सुद्धा याच्या बाबतीत जागरूक राहण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आपण खऱ्या अर्थाने पाहतो की कुठेही जाऊ, अगदी राहता शहर असो, आमच्याकडे एक सदाफळ कुटुंबीय आहे. एक महिला त्या ठिकाणी फिरायला त्या ठिकाणी जात होत्या, तर त्यांचं गंठण तोडलं. इतका जोरात हिसका दिला की त्या धास्तवल्या 3 दिवसानंतर दगावल्या. या राहता सापुरीच्या पुलावर ललितजी धाडीवाल यांच्या पत्नीचं सुद्धा गंठण चोरीला गेलं होतं. त्यांच्या नातेवाईकांचं सुद्धा सोन्याचं गंठण शिर्डीला चोरीला गेलं होतं. राजरोसपणे इथं शिर्डी आणि परिसरात या मतदारसंघात चोऱ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. महिला अजिबात त्या ठिकाणी सुरक्षित नाही. मी आपल्याला उदाहरण देतो की 8 दिवसापूर्वी या ठिकाणी या राहत्याच्या पुलाजवळ एक डॉक्टर लोढांचं एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटल जवळ एक गल्ली आहे आणि त्या गल्लीतील महिलांचा फोन आला की 8 दिवसापासून दारू पिऊन 2 जण पूर्ण गल्लीतल्या महिलांना शिवीगाळ करणं, मारहाण करणं, त्यांची छेडछाड करणं, मुलीची छेड काढणं, असे प्रकार चालू आहे. या अगोदर असलेले PI नितीन चव्हाण यांनी त्या ठिकाणी तक्रार द्यायला गेल्यानंतर छेडछाडीची तक्रार न घेता साधी NC दाखल केली शिवीगाळीची. त्यानंतर नवीन आलेले जे PI आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या काळात या 8 दिवसात 2 तक्रारी झाल्या, तर 2ही फिर्यादी त्या NC दाखल केल्या. आणि जेव्हा त्या गल्लीतील महिला दहशतीखाली, भीतीखाली, घाबरलेल्या अवस्थेत मला त्यानंतर भेटल्या आणि मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली की या गल्लीमध्ये महिला दहशतीखाली आहे, दारू पिऊन त्या ठिकाणी महिलांची छेडछाड केली जाते, त्यांना त्रास दिला जातो. त्यानंतर 4था गुन्हा तो दखलपात्र त्या ठिकाणी दाखल केला गेला. मी या निमित्ताने सांगतो की महिला जेव्हा असुरक्षित असतात तर आम्ही खंबीरपणे या महिलांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे राहतो. परंतु आपण त्या ठिकाणी पाहतो काही लोक फक्त घोषणा करतात, त्या ठिकाणी सांगतात की आम्ही गुन्हेगाराच्या विरोधात आहोत, फार इथपर्यंत की गुन्हेगारांचं घर JCBने मी पाडणार, इथपर्यंत भाषणं काही राजकीय लोकांनी त्या ठिकाणी केली. परंतु ती कोणाची वर पाडणार की जर ती लोक त्यांच्या विरोधात गेली म्हणून त्यांना घरं पाडण्याची धमकी द्यायची. जे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 340 आणि गोदरी वसाहत यांना त्या ठिकाणी 7/12 उतारा मालकीचा द्यायचे आदेश दिले, म्हणजे थोडक्यात सगळे राज्यभरात दिले, तर काही जणांना ती इच्छा नव्हती आणि म्हणून हे आपल्याला उठवायचं होतं
परंतु आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, आता काही करता येणार नाही, म्हणून त्या ठिकाणी धमक्या द्यायच्या की तुम्हाला JCBने घरं तुमची पाडू. माझा त्यांना सवाल आहे की राहत्याच्या बाजारतळामध्ये दिनेश भडांगे नावाचा चहा विक्रेता त्या ठिकाणी चहा विकत होता आणि त्याचा 180 रुपयाचा गल्ला त्या ठिकाणी जमला आणि दीपक पोकळे नावाचा गुंड तो गल्ला लुटायला आला संध्याकाळी. तर त्यांनी त्याला प्रतिकार केला, विरोध केला, तर त्या दिनेश वंजारी समाजाचा युवक दिनेश भडांगे याचं मुंडकं कापलं आणि त्याचा खून केला. त्यावेळेस तुम्ही एक शब्द त्या ठिकाणी काढला नाही की भर चौकात या ठिकाणी वीरभद्र मंदिरासमोर चहा विकणारा जर मुलाचा खून होत असेल आणि दीपक पोकळे नावाचा गुंड करत असेल तर तुम्ही एक शब्दांनी सुद्धा त्या ठिकाणी बोलले नाही. या दीपक पोकळेने आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर जे शेतकरी दूध घालायला निघाले त्यांच्यावर वार केले, शेतकऱ्यावर 300-700 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. साई भक्तांच्या गाड्या त्या ठिकाणी लुटल्या. राजरोसपणे या शिर्डी आणि राहतान सगळ्या परिसरामध्ये हैदोस घातला. त्या दीपक पोकळे विरुद्ध तुम्ही एक शब्दांतरी बोलला का? त्या दीपक पोकळेने संभाजीनगरचं एक शेतकरी कुटुंब, त्या शेतकरी कुटुंबातला एक मराठा समाजातील युवक शिर्डीला व्यवसायासाठी त्या ठिकाणी आला असता त्याचं अपहरण केलं. त्याचं अपहरण केल्यानंतर त्याचे वडील, त्याचे बंधू या ठिकाणी पोलिसांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाचं काय झालं. त्यांनी सांगितलं की दीपक पोकळेने तुमच्या मुलाचा खून केला, त्याला जाळून मारलंय. त्या वडिलांना मुलाला पोलिसांनी सांगितलं. ते वडील शेतकरी कुटुंबातील आणि त्यांचे बंधू त्या मुलाचे भाऊ मयत झालेल्या मुलाचे मला त्या ठिकाणी भेटायला आले, ओक्साबोक्षी रडले. त्यांची एकच मागणी होती की फक्त माझ्या मुलाचं, ते म्हणतात जर खून झाला तर त्याचा मृतदेह आम्हाला देणार की नाही, हा खरा त्यांचा सवाल आहे. 5-6 महिने झाले ते हेलपाटे त्या ठिकाणी मारतायत, परंतु अजूनही ते खून झालेल्या त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांना मिळालेला नाही. जर शिर्डी मतदारसंघामध्ये एखाद्याचा खून होतो त्याला जाळून मारलं जातं, परंतु त्याच्या खून केल्याचे पुरावे ते नष्ट केले जातात, त्याचं प्रेत सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. तर त्या दीपक पोकळेचं जे घर झालेलं कोट्यवधी रुपयाचं, तर त्या घरावर JCB घेऊन तुम्ही केव्हा जाणार आहात असा सवाल सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी विचारतायत. तुम्ही गोरगरिबांना त्या ठिकाणी धमकी देता की JCB घेऊन तुमची घरं पाडू, परंतु जे गुंड प्रवृत्तीचे आहे, खून करतात, पुरावे नष्ट करतात, या परिसरात साई भक्तांच्या गाड्या लुटतात आणि छोट्या एखादा चहा विकणाऱ्याचा पण खून करत असेल, एखाद्या बाहेर गावून आलेला जर तरुण शेतकऱ्याचा मुलगा जर इथं जाळून मारला जात असेल तरी तुमची 2 शब्दाची सुद्धा प्रतिक्रिया नाही जाहीरपणे हे चुकीचं झालेलं आहे, एक शब्द आपण काढला नाही. किंवा अशा गुंडांचं घर JCBने पाडलं पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची भावना असताना एक शब्द सुद्धा आपण त्या ठिकाणी काढत नाही. त्या दीपक पोकळेने वाळूचे धंदे, मुरुमाचे धंदे, कोणी पाठिंबा दीपक पोकळेला दिला? या गुंडाकडे इतका पैसा कसा आला? कोणी याचं समर्थन केलं? या शिर्डी मतदारसंघातील सर्व जनतेने हे पाहिलेलं आहे. आणि तुम्ही गुन्हेगारांविरुद्ध बोलायची फक्त नाटकं करता. तुम्हाला गुन्हेगारांच्या विरोधात बोलायची कुठली नैतिकता त्या ठिकाणी नाही. या शिर्डी मतदारसंघातील महिला त्या ठिकाणी सुरक्षित नाही. अहो, या राहता शहरामध्ये या लोकांचे कार्यकर्ते पत्त्याचे क्लब त्या ठिकाणी चालवतात. त्या पत्त्याच्या क्लबमध्ये गोळीबार झाले, पण साधी नोंद या पोलीस स्टेशनमध्ये त्या गोळीबाराची झालेली नाही. राजरोसपणे यांच्या सहकार्याने पत्त्याचे क्लब त्या ठिकाणी चालतात. जो पत्त्याचा क्लब चालवणाऱ्याचा जो भाऊ आहे, तो भाऊ नशा करून अल्पवयीन मुलींवर त्या ठिकाणी अत्याचार करतो आणि त्याची काळे कृत्य झाकण्यासाठी आमच्यासारख्या बाकीच्या सगळ्या विरोधकांवर त्या ठिकाणी मोबाईलवर वेगवेगळ्या पोस्ट टाकायच्या. त्याचं कारण काय की नेते खुश झाले पाहिजे आणि आपलं जे काळे कृत्य झाकण्यासाठी नेत्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. तर माझा सवाल आहे, हे पत्त्याचे क्लब चालवणारे, मुलींवर, गोरगरिबांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारे, यांची घरं JCBने आपण कधी पाडणार आहात? की फक्त त्या ठिकाणी गोरगरिबांना धमका तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात? आणि म्हणून गुंडगिरी विरुद्ध बोलण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही.
जर या 8 आणि 10 दिवसामध्ये या एखाद्या गल्लीमध्ये जर महिलांवर अन्याय होतो आणि त्याच्यात पोलीस अधिकारी नवीन आलेले आणि जुने 3-3 एनसी दाखल करतात, म्हणजे छेडछाडीची तक्रार, आमच्या मुलींची छेड काढतात, आमची मारहाण करतात आणि फक्त एनसी दाखल होते, अदखलपात्र गुन्हा दाखल होतो आणि तुम्ही सांगता आम्ही महिलांच्या विरोधात महिलांना सुरक्षित ठेवू. अरे महिलांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो किंवा ज्या गुंडगिरीच्या विरोधात बोलण्याचं धाडस फक्त राजेंद्र पिपाडा त्या ठिकाणी करतात या मतदारसंघामध्ये. आणि तुम्ही सांगता त्या ठिकाणी, म्हणजे किती गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आपला मतदारसंघ. देशभरातून आपण पाहतो त्या ठिकाणी, देशभरातून लोक त्या ठिकाणी या राहता शहरामध्ये येतात. गर्भलिंग निदान चाचणी म्हणजे गर्भात असलेल्या मुलींची हत्या राजरोसपणे काही वर्षापासून या राहता शहरातले काही डॉक्टर त्या ठिकाणी करतात, परंतु कारवाई त्यांच्यावर होत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये कारवाई झाली. मुन्नाबाई MBBS 12वी पास झालेल्या लोकांना त्या ठिकाणी पकडलं, परंतु या खऱ्या डॉक्टरांना, जे डॉक्टर राहता शहरात वर्षानुवर्ष गर्भलिंग निदान चाचणी करतात, कोवळ्या मुलींची, गर्भातल्या मुलींची हत्या करतात, त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून कोण त्या ठिकाणी दबाव आणतो. म्हणजे परराज्यातल्या लोकांना माहित आहे की राहता गावामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होते, मुलगा आहे का मुलगी आहे यासाठी लोक या ठिकाणी येतात, परंतु या शहरातल्या अधिकाऱ्यांना, शासकीय अधिकारी असतील, या मतदारसंघातील राजकीय नेत्यांना हे माहित नाही का? केवळ आपल्या नावाने जाहिराती देणं, आपले फोटो लावणं आणि म्हणून या डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहणं हे अत्यंत चुकीचं काम त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शिर्डी मतदारसंघ आपण पाहतो की वेगवेगळ्या वाईट कामासाठी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. काय परिस्थिती आहे शिर्डी ते अहिल्यानगर रस्त्याची? अहो, कोलारचा तो पूल 2-2 तास ट्रॉफिक त्या ठिकाणी असते. किती हाल झाले एक महिन्याभरात लोकांचे. 2-2 तास कोलारच्या पुलावर ट्रॉफिक त्या ठिकाणी जाम असायची. त्या व्यापाऱ्यांचे हाल कोलारच्या. पिंपरी निर्मळ पासून रांगा लागल्या बाबळेश्वर पर्यंत, बाबळेश्वरच्या चौकामध्ये ट्रॉफिक त्या ठिकाणी जाम. लोक त्या ठिकाणी कोलारहून लोणी मार्गे, केलोड मार्गे बायपासून त्या ठिकाणी लोकांना जावं लागायचं. लहान लहान मुलं, साई भक्त यांचे हाल त्या ठिकाणी होतात. मग हे सांगायचे आम्ही होमगार्ड देतो. कुठे गेले होमगार्ड? कुठे गेले पोलीस या मतदारसंघातले? जे जेव्हा लोकांना गरज आहे, लोक ट्रॅफिकला 4-4 तास, 5-5 तास लोक उभे असतात, त्यांना जो त्रास होतो याची जबाबदारी कोण त्या ठिकाणी घेणार आहे? अहो, या शिर्डी ते साकुरी आपण या ठिकाणी पाहतो की एक लेन चालू, रस्त्याचं काम चालू, दुसऱ्या लेन मध्ये एका लेन मधून 2 गाड्या जातात आणि त्या ठिकाणी साईड गटरीचं काम सुरू केलं. वास्तविक दोन्ही रस्ते झाल्यानंतर साईड गटरीचं काम करायला पाहिजे. तर मी त्या दिवशी कोपरगावून येत होतो, मोटरसायकलवाले खाली पडले, त्या गटरीचे 6-7 फूट खोडलेले. आम्ही उठून त्यांना हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी पाठवलं. म्हणजे या मतदारसंघात किमान आता रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता पूर्ण झाल्यानंतर साईड गटर केली पाहिजे. काय म्हणजे नाही का, बेवनशाही चालू आहे. काही करा, लोकांचा किती छळ होऊन द्या, लोकांना किती त्रास होऊन द्या, कोणाला काही घेणं त्या ठिकाणी नाही. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना विनंती केली की आपण रस्त्याच्या 2 लाईन पूर्ण करा आणि मग ड्रेनेजचं काम करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. इतकी भीषण परिस्थिती, म्हणजे लोक इतके त्रासलेले आहे. म्हणजे मी जसं म्हटलो की महिलांच्या गळ्यातले गंठण तोडले जातात त्या ठिकाणी, त्या सुरक्षित नाही. परिसरातील गावामध्ये तीच परिस्थिती आहे. कुठल्या एखाद्या मंगल कार्यालयाजवळ कधी गंठण तोडलं जाईल काही खात्री नाही लोकांना. शिर्डीत भक्तांची अशी अवस्था आहे, 3-3 टोळ्या वेगवेगळ्या आहेत आणि गुन्हेगार नशा करून त्या ठिकाणी येतात. मी जसं म्हटलं त्या की दारू पिऊन त्या गल्लीमध्ये, त्या लोढा हॉस्पिटल शेजारी महिलांची छेडछाड केली जाते. म्हणजे दारू पिऊन नशा करून महिलांवर अत्याचार त्या ठिकाणी होतात. आणि हे अवैध धंदे कोणाच्या जोरावर चालतात? सगळ्यात गुन्हेगारीचं जे मूळ असेल ना, तर ते अवैध धंद्यात आहे. दारूचे धंदे, ड्रग पितात वेगवेगळे आणि ते व्यसन करून. म्हणजे आता ते गायकवाड, पांडुरंगजी गायकवाड, ते त्यांचे आजोबा येते, त्यांच्या 12-13 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी गेला, गाडी खाली चिरडला गेलं. काय त्या कुटुंबाची अवस्था झाली? प्रक्षोभक सगळे गल्लीतले आणि गावातले लोक एकत्र येऊन पोलीस स्टेशन मध्ये मृतदेह त्या ठिकाणी घेऊन गेले. कारण काय? तर पोलीस अधिकारी फिर्याद सुद्धा घ्यायला तयार नाही. म्हणजे आपला मुलगा दगावला गाडीच्या खाली, त्याची फिर्याद पण घेतली जात नाही आणि
जेव्हा ते DYSP आले आणि त्यांनी सांगितलं की आता तक्रार करा तुमच्या अंत्यविधी झाल्यावर, रात्री जेव्हा ते 10 वाजता पुन्हा फिर्याद द्यायला गेले, हे PI महाशय 1.5 तास परत बसून ठेवलं त्यांना, 11:30 आले आणि पुन्हा त्यांना धमकी दिली की तुम्ही लोक गोळा करतात का, उद्या 4 लोक तरी तुमच्याकरता येतील का. ही भाषा हरिरावीची भाषा. म्हणजे ज्या घरातला 13 वर्षातला कोवळा मुलगा दगावलेला आहे, तरुण मुलगा, त्याला दंबाजीची भाषा केली जाते. ही परिस्थिती या मतदारसंघात. याचं मूळ कारण आहे की अधिकाऱ्यांना अभय दिलं जातं, तुम्ही काही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे. गुंडांना अभय दिलं जातं, तुम्ही काही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि म्हणून या गुंडगिरीच्या विरोधात आमची भूमिका कायम असते. अहो, हे साई भक्तांच्या गाड्या कोलारच्या पुढे लुटल्या जायच्या. एका रिक्षावाल्याने माझा नंबर दिला, एका साई भक्तांनी मला फोन केला की आमची या ठिकाणी कोलारच्या पुढे लुटली, रोज गाड्या लुटल्या जातात, आमची पण गाडी लुटली. आम्ही चहा पिण्याच्या निमित्ताने, नाश्ता पिण्याच्या निमित्ताने, नाश्ता करण्याच्या निमित्ताने गेलो होतो. तर मी स्वतः त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. दिवसभर त्यांचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांच्या खात्यात पूर्ण पैसे आले. म्हणजे हे आमचं यश आहे की गुन्हेगारांना त्यांच्या खात्यात पैसे टाकावे लागतात, की तुमचे पैसे देतो पण गुन्हा दाखल करू नका. आम्ही नसतो तर फिर्याद सुद्धा दाखल झाली नसती. SP-ना 2दा भेटलो की या टोळ्या बंद करा. साई भक्तांच्या गाड्या जर हॉटेलला जात असतील आणि त्यांना जर लुटत असेल तर काय संदेश देणार आम्ही राज्यभरामध्ये, देशभरामध्ये. मी SP त्यावेळेचे सोमनाथ घारगे यांना भेटून अत्यंत संतप्त भावना माझी व्यक्त केली. आणि म्हणून या मतदारसंघात ही जी गुंडगिरी वाढलेली आहे, या गुंडगिरीच्या विरोधात, या गुन्हेगारांच्या विरोधात आमची भूमिका त्या ठिकाणी आहे. माझं म्हणणं एकच आहे की ज्या लोकांना, जे गुन्हेगारांच्या बाजूने, जे गुन्हेगारांना खतपाणी घालतात, त्यांनी गुन्हेगारांच्या विरोधात बोलण्याचं नाटक करणं म्हणजे हा मोठा विनोद त्या ठिकाणी आहे. तरी हे देशभरातलं आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र, परदेशातनं पण लोक या साईबाबांच्या नगरीमध्ये येतात. आणि म्हणून इथल्या ज्या चोऱ्या या थांबल्या पाहिजे, थांबणं गरजेचं. इथल्या ज्या सगळ्या टोळ्या आहेत या नेस्त नाबूद होणं गरजेचं आहे. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे की तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि ही गुन्हेगाराचा बिमोड त्या ठिकाणी करा. आणि सर्वसामान्य महिलेला, सर्वसामान्य साई भक्तांना या शिर्डीमध्ये सुरक्षित राहता आलं पाहिजे. आज जी परिस्थिती आहे, कुठल्याही क्षणाला गळ्यातली चैन तोडली जाईल, ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांनी जर लक्ष घातलं त्याच्यात निश्चितपणे फरक पडेल. या निमित्ताने पुन्हा एकदा मी शिर्डीचे ग्रामस्थ असतील, शिर्डीचे व्यापारी असेल, त्या सगळ्यांना आवाहन करतो की या शिर्डीत जे चाललंय ना, आता ही काय निवडणूक नाही कुठली, मला कुठलं राजकारण करायचं नाही. हे शिर्डीत जे चुकीचं चाललेलं आहे, ही शिर्डीतली जी गुन्हेगारी आहे, त्या गुन्हेगारीच्या विरोधात सर्वांनी गट, तट, पक्ष सगळं बाजूला ठेवून प्रत्येकाने एकत्र येऊन या प्रश्नावर लढण्याची गरज आहे. हे जर आपण केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. कारण हे जर असंच चालू राहिलं तर शिर्डीमधील येणारी गर्दी भविष्यात कमी होईल. पण पुन्हा एकदा मी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, शिर्डीच्या ग्रामस्थांना, परिसरातील लोकांना, की आपण या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे.